सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या सुमारे 4 वर्षापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात प्राचीन वैदिक भूगर्भ विज्ञानासंबंधी चर्चा करीत असताना आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण प्राचीन अप्लाइड इंजिनिअरिंग व इंजिनिअरिंग जिओलॉजी बद्दल चर्चा करीत आहोत. म्हणूनच स्थपतीबरोबर शिल्पशास्त्रज्ञ असावा असे पुरातन ग्रंथात सांगितले आहे. त्याला दगड, माती, रत्नांची तशीच मेटलर्जीची माहिती असावी. तसेच त्याला बांधकामाच्या दृष्टीने उपयुक्त लाकडाचे व वृक्षाचे हे ज्ञान असणे आवश्यक आहे. आजच्या काळातही एखादा जिओलॉजिस्ट एखाद्या जागेचा जेव्हा सर्वे करतो तेव्हा त्यात काही बिंदू असतात, त्याचे तो पालन करतो. त्यात लोकेशन व ऍक्सेसिबिलिटी हा सुद्धा एक बिंदू असतो. त्याला फिजिओग्राफी व क्लायमेटॉलॉजी असे एक भाग म्हणजे फ्लोरा आणि बॉना याच्याबद्दल माहिती असणे अपेक्षित आहे. पारंपरिक पद्धतीत शिल्पज्ञाला या सर्व विषयांबद्दल जुजबी माहिती असणे आवश्यक आहे. आज आपण लाकूड किंवा वृक्ष यावर विचार करणार आहोत. स्थापत्यवेद हा अथर्ववेदाचा उपवेद समजला गेला आहे. त्यातच काही भाग वृक्ष आणि औषधी वनस्पतीविषयी माहिती आली आहे. अथर्ववेदीय तंत्रविज्ञान यात 27 नक्षत्रांना विशिष्ट वृक्ष निश्चित केले आहेत. आदरणीय बाबांनी याविषयी सविस्तर माहिती सांगितली. अथर्ववेदात असे सांगितले आहे की भविष्याच्या दृष्टीने आपल्या नक्षत्र वृक्षाची सेवा केली तर त्याचा निश्चितपणे फायदा होतो. या अनुषंगाने आदरणीय बाबांनी इथे अनेक श्लोक उद्धृत केले. आयुर्वेदाच्या अनुषंगाने चिकित्सा करताना काही वनस्पतींचे देखील इथे वर्णन केले आहे. अथर्ववेदाने वर्णन करताना 4 चिकित्सा सांगितल्या आहेत. त्यात अंगिरसी चिकित्सा म्हणजे मानसिक चिकित्सा असे म्हटले आहे. ही आयुर्वेदिक औषधीद्वारा केली जाते. या संबंधी विस्तृत माहिती इथे प्राचीन वैदिक ग्रंथात आली आहे. तसेच दैविक चिकित्सेबद्दलही माहिती आली आहे. मग चौथी म्हणजे मानुषी चिकित्सा म्हणजे औषधोपचाराने केलेली चिकित्सा आणि या दृष्टीने औषधीसाठी लागणारे औषधी वृक्ष व वनस्पतींचे अतिशय विस्तारपूर्वक वर्णन इथे या ग्रंथामध्ये आले आहे. संक्षेपाने विचार करायचा म्हटला तर फळ असणारी जी औषधी वृक्ष असतात त्यांना वनस्पती असे म्हटले आहे. याबद्दल ते इतके विस्तृत वर्णन व नावे आली आहेत की ते सर्व सांगायला कठीण आहे असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. वानगी दाखल काही अथर्ववेदीय औषधी वनस्पतींची नावे व प्रचलित नावे मी इथे सांगणार आहे असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. महत्वाचे एकंदरीत 77 प्रकार आहेत व नंतर 23 प्राकृतिक प्रकार असे 100 प्रकार ढोबळमानाने आहेत असे सांगून काही महत्वाची औषधी वनस्पतीची प्रचलित नावे त्यांनी इथे सांगितली. पूर्वीच्या काळी जो भूगर्भशास्त्राने जंगलात काम करत असेल तर त्याला ही माहिती प्रकृतीच्या आणि तब्येतीच्या दृष्टीने आवश्यक होती. त्यात काही उदाहरणं द्यायचं म्हणजे रजनी म्हणजे हळदी, अपराजिता म्हणजे नीलपुष्पी, हरड्याला रोहिणी हा शब्द आला आहे, आसुरी म्हणजे मोहरी अशी काही उदाहरणे इथे देता येतील. आदरणीय बाबांनी अनेक उदाहरणे इथे दिली आहेत. पाण्याविषयी सुद्धा उत्तम वर्णन यात आले आहे. पाण्याला रुद्ररेत असे म्हटले आहे. या सर्वांचा औषधी उपयोग आहे. शरीराच्या अंतर्गत मर्मांना बळकटी देणाऱ्या औषधी असे हजारो औषधींचे वर्णन इथे अथर्ववेदाच्या 8व्या कांडात 7व्या अध्यायात आले आहे. पुढे मग लाकडाची म्हणजे वृक्ष वनस्पतींची सिव्हिल इंजिनिअरिंगच्या दृष्टीने काय उपयुक्तता आहे ते आता आपण बघू असे ते म्हणाले. भृगु संहितेमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या संदर्भात लाकडाचा वर्ण त्याच्या रंगावरून न करता त्याच्या उपयुक्ततेनुसार करावे असे म्हटले आहे. विश्वकर्मा प्रकाश हा वास्तुशास्त्राचा एक मोठा ग्रंथ आहे. या सर्व दृष्टीने लाकडाचा विचार करताना या ग्रंथांमध्ये सांगितले आहे की रसशास्त्रात जे वर्णन लाकडाचे आहे ते नौकाशास्त्रात उपयोग करणाऱ्या लाकडांसाठी नाही असे भृगु संहितेमध्ये फरक केलेला आहे. सामान्य वर्णन असे आहे की भृगु संहिताकार असे सांगतात की गर्भामध्ये जी झाडं कठीण असतात
जसे पळस आंबा यांना अंतःसार असे म्हणतात, क्षात्रवृक्ष असे म्हटले आहे. चिंच बाबूळ वगैरे झाडं सर्व सार आहे, त्याला क्षुद्र वृक्ष असे म्हटले आहे. असे म्हटले आहे. ज्याचा बाहेरचा भाग कठीण त्यांना बहिस्तार वृक्ष असे म्हटले आहे. तसेच या झाडांची नावे पण त्यांनी इथे दिलेली आहेत. असे 4 प्रकारचे वर्गीकरण इथे केले आहे. वड, पिंपळ, औदुंबर वगैरे झाडांना न मरणारी झाडे म्हटली आहे. ही अव्यभिचारी झाडे आहेत, ही पूज्य झाडे आहेत. बांधकामाला कोणती झाडे निरुपयोगी व कोणती उपयोगी झाडे आहेत यांची सर्व नावे इथे आदरणीय महाराजांनी सविस्तरपणे सांगितली. एक वेगळा विषय मयासुरांनी सांगितलाय असं ते म्हणाले. त्यांनी स्त्री, पुरुष आणि षंड असे झाडांचे वर्गीकरण केले आहे. झाडांचे वय त्याच्या गाभ्यावरून ओळखता येते. कोवळे लाकूड घराच्या वापरासाठी योग्य नाही असे म्हटले आहे. कोणत्या प्रतीची लाकडे कशी वाहून न्यावीत व त्याच्यावर कोणते संस्कार करावेत म्हणजे बांधकामाला ते उपयुक्त होतील याचेही वर्णन आदरणीय महाराजांनी इथे सांगितले. अशा पद्धतीने प्राचीन ग्रंथातील वृक्षांबद्दल, लाकडांबद्दल तसेच वनस्पतीबद्दल आणि त्यांच्या उपयुक्ततेबद्दल अतिशय विस्तृत वर्णन आदरणीय महाराजांनी इथे केले आहे. आपल्या प्रबोधनाला इथे बाबा महाराजांनी स्वल्प विराम दिला. मी बाबा महाराजांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. नमस्कार. आपण गेल्या पुष्पापासून वृक्ष, वल्ली ज्याला म्हणतात वेली, वनस्पती, कृषी विषयक, फुलझाडं, फळझाडं, औषधीकारक, देवपूजा विशिष्ट आणि बांधकामाला उपयुक्त अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या झाडांच्या किंवा वनस्पतींच्या वगैरे याविषयी आपण चिंतन करतो आहोत. एक वेगळ्या पद्धतीने चर्चा करतो आहोत. आपण जेव्हा मागल्या पुष्पामध्ये झाडांच्या विविध प्रकारच्या जाती, त्यांची उपयुक्तता आणि घरकाम, बांधकाम किंवा ज्याला सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्ट्रक्चर संबंधी उपयुक्त अशा पद्धतीने आपण या झाडांचा वगैरे जेव्हा विचार केला तेव्हा असं आपल्या लक्षात आलं की सिव्हिल इंजिनियर किंवा स्थपती याच्याबरोबर जो काम करणारा शिल्पज्ञ, शिल्पशास्त्रज्ञ असेल त्याला जसं झाडांची माहिती असणं आवश्यक आहे, कारण तो त्याचा कामाचा भाग आहे, त्याला उपयुक्ततेचा भाग आहे, पण त्याचं ज्ञान जसं आवश्यक आहे तसा मग जो वास्तुशास्त्रज्ञ असतो त्याला सुद्धा मग झाडांची माहिती पाहिजे. कारण वास्तूमध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या झाडांचा, लाकडाचा उपयोग केला जातो त्यालाही त्याची गरज असते, पण त्यालाही ज्ञान पाहिजे. मग एखादा वैद्य असेल, वैद्यक उपचार करणार असेल, भैषज ज्याला म्हणतात, असा जो कोणी असेल, आयुर्वेदाचा अभ्यासक किंवा मेडिसिन औषधी विज्ञानाचा अभ्यासक त्याला सुद्धा झाडांची माहिती पाहिजे. कृषी तज्ज्ञ कृषी क्षेत्रातला असेल त्याला सुद्धा माहिती पाहिजे. योगायोगानं मी या सगळ्याच वेगवेगळ्या शास्त्रज्ञ मंडळींमध्ये माझा राबता असल्यामुळे मला जसं याविषयी काही माहिती त्या लोकांकडून प्राप्त झाली तसं त्या लोकांना सुद्धा सांगताना पारंपरिक पद्धतीने जी काही माहिती आपल्याकडे आहे त्याच्या अभ्यासाची मला एक प्रकारची सवय लागली. म्हणून आपण या पारंपरिक फक्त वृक्ष, झाड, लाकूड वगैरे याविषयी आपण मुद्दाम हा चर्चेला विषय घेतला. पण आज मला असं सांगायचं आहे की या सगळ्या मंडळींना, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींना जरी वृक्ष, वल्ली, झाड, कृषी तंत्र वगैरे या सगळ्याची माहिती असेल, आवश्यक असेल, पण जो एखादा प्रोफेशनल जिओलॉजिस्ट असतो
व्यावसायिक पर्यावरण भूशास्त्रज्ञ असेल, भूवैज्ञानिक असेल, त्याला खरोखर इतकी याची माहितीची गरज आहे का? असं जर एखाद्या जिओलॉजिस्टच्या मनामध्ये प्रश्न असेल, भूगर्भशास्त्रज्ञाच्या मनात प्रश्न असेल, तर त्याला उत्तर देण्यासाठी त्याला उलट या सगळ्याची माहिती इतरांपेक्षा सगळ्यात जास्त आवश्यक आहे. आणि ती का आहे हे सांगून मी आज पहिल्यांदा सुरुवात करणार आहे. तर ती जी कारण आहे की एखाद्या भूगर्भशास्त्रज्ञाला किंवा जिओलॉजिस्टला याचा जास्तीत जास्त माहिती झाडाविषयी वगैरे का ठेवायला पाहिजे, तर त्याचं सरळ सरळ कारण असं आहे की एखादा भूवैज्ञानिक किंवा भूगर्भशास्त्रज्ञ जो असेल, त्याचा खरा संबंध जो आहे तो मायनिंगशी आहे, खनिकर्माशी आहे. आणि खनिकर्म, मायनिंग हा तर जिओलॉजीचा भागच आहे. मग या खाणकाम किंवा खनिकर्म ज्याला म्हणतात, या क्षेत्रात जेव्हा काम करत एखादा असतो, तेव्हा त्या ठिकाणी जिओलॉजिस्टचं काम काय आहे? जसं त्या ठिकाणी मिनरल जे असतील, ओव्हर्स असतील, याची माहिती सांगणं, हे शोधून काढणं. तसं त्याच्यावर आणखीन एक जबाबदारी अशी असती की तो जो कोणी मायनिंग इंजिनियर असेल किंवा तिथला जो कोणी डायरेक्टर, संचालक अधिकारी असेल, त्याला ज्यांनी ती माईन जेव्हा सुरू असेल किंवा ती माईन जेव्हा बंद होणार असेल आणि त्यानंतर तो माईनचा खड्डा असो किंवा त्या ठिकाणची जमीन जी डिस्टॉर्टेड, म्हणजे एक प्रकारची उंच सखल अशा पद्धतीने जर का तिथे झाली असेल, तर ती पूर्ववत कशी करायची, त्या ठिकाणी पुन्हा तो जो ज्याला अबेंडन माइन पीट म्हणतात, म्हणजे अबेंडन मायनिंग जो एरिया असेल त्याचं रिक्लेमिनेशन हा मूळ शब्द आहे की त्याला नवीनीकरण करून एक प्रकारे ती उपयुक्त जमीन कशी करावी हे सांगणं आणि कळणं, तसंच त्याचा सल्ला देणं, हे सुद्धा अतिशय महत्वाचं काम आहे. त्या रिक्लेमेशन करता जे लोक मायनिंग क्षेत्रात काम करतात किंवा जे भूगर्भ शास्त्रज्ञ आहेत, त्यांना एक गोष्ट पटकन लक्षात येईल की त्यांना असं म्हणतात की जे मायनिंग डम्प्स असतात, म्हणजे उत्खनन केलेले मोठे मोठे पर्वतप्राय असे जे ढीग असतील, ते जे ढीग असतील त्यांचं जर सपाटीकरण करायचं असेल, सखोल असेल तर ते पुन्हा भरून काढायचे असतील, तर हे सगळं त्या ठिकाणी करायचं असतं, तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. त्यात एक महत्वाचा भाग आहे, त्याला म्हणतात कन्स्ट्रक्शन ऑफ टिप्स, न्यू टिप्स. तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की हे जे भराव करणं, तो जो माल बाहेर आलेला असेल, वेस्ट, माइन वेस्ट जे असतात, तो पुन्हा वेगळ्या पद्धतीने त्याचं सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने नव्हे, सपाटीकरण करणं, वेगळ्या पद्धतीची विल्हेवाट लावणं, तर याला म्हणतात रिक्लेमेनेशन ऍक्टिव्हिटीज. आणि हे रिक्लेमेशन ऍक्टिव्हिटी जे आहे ते मायनिंगच्या आणि जिओलॉजीच्या ग्रंथकारांनी असं म्हटलं आहे, द रिक्लेमेशन ऍक्टिव्हिटी कॅन बी टेकन साइड बाय साइड विथ मायनिंग ऑपरेशन्स. म्हणजे खनिकर्म, खाणकाम करत असतानाच हे सुद्धा त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ ती खाण जेव्हा पूर्ण होऊन जाईल, खाणीचं सगळं मटेरियल बाहेर काढल्यानंतर मग आता जेव्हा ती अबेंडन होईल, माईनचं काम संपेल तेव्हा करावं असं नव्हे, तर त्याच्या बरोबरीने हे रिक्लेमेशन करायला पाहिजे. आणि म्हणून मग त्याच्याकरता असं म्हटलंय की कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू टिप्स, असा त्याला टिपिंग हा एक शब्द आहे. ते कन्स्ट्रक्शन ऑफ टिप जे आहे याचे प्रकार वेगवेगळे आहेत. जर प्लेन ग्राउंड असेल, समतल जागा असेल, तर त्या ठिकाणचं टिपिंग ते याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने करायचं असतं. डोंगराळ उंच सखल भाग असेल तर त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने करायचं असतं. तसंच
त्या ठिकाणी करताना तो जिओलॉजिस्टच का पाहिजे? सर्वसामान्य माणूस का करू शकत नाही? तर यात एक महत्वाची गोम अशी आहे, की त्या ठिकाणी जेव्हा हे जे वेस्ट मटेरियल माईनमधून बाहेर येतं, त्या खनिकर्म खाणीमधून त्या मटेरियलमध्ये ते मटेरियलच्या बरोबर जी माती आहे, ती माती मिसळून जाते. मातीत ते मटेरियल मिसळतं किंवा ते बाहेर आलेलं जे असतं, मग ते ॲसिडिक आहे का? त्यात आम्लता आहे का? की ते बेसिक आहे? की ते अन्य कुठल्या प्रकारचं आहे? मग त्या विशिष्ट मटेरियलचं पीएच व्हॅल्यू काय आहे? पीएच वगैरे हे आजकाल बहुतेक सगळ्या मंडळींना माहिती असतं. पण जसं पाण्याचं पीएच पाहतात, तसं त्या सॉइलचंही पीएच पाहावं लागतं. आणि ही सॉइल जी आहे, ही कंटॅमिनेशन जर होणार असेल, म्हणजे ती दूषित होणार असेल, तर ती दूषित सॉइल असेल, ती पुन्हा शुद्धीकरण करण्यासाठी सुद्धा मग ते जे मटेरियल असेल, त्याच्या मिक्सिंगमुळे ते पीएच वगैरे या गोष्टी तपासाव्या लागतात. तर या पद्धतीने हे सगळे जेव्हा अभ्यास करायचा असेल, तर याच्यामध्ये मग एक विशेष विषयच असतो. हा जो भूगर्भशास्त्रज्ञ जो कोणी एखाद्या खाणीच्या भागात काम करत असेल, तर त्याला हा विषय त्याला म्हणतात रिक्लेमेनेशन ऑफ क्वेरीज. म्हणजे ज्या ठिकाणी ओपन कास्ट मायनिंग ज्याला म्हणतात, अशा ठिकाणी जेव्हा काम करत असेल, तर त्याला क्वेरी असा शब्द आहे ओपन कास्ट माइनला. आणि अशा ठिकाणी जिथे क्वेरिंग मोठे-मोठे खड्डे होऊन त्यातलं मटेरियल हे पर्वतप्राय असतं. त्या ठिकाणी रिक्लेमेशन कसं करायचं? तर त्याच्याकरता मग हे रिक्लेमेशन सगळं असं म्हणतात, की या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या क्वेरीज ज्या असतात, तर याच्यामध्ये जसं सुटेबल मटेरियल असं या ठिकाणी टाकण्यात येतं, तर त्याच्याबरोबर एक महत्वाचा भाग असा आहे, की याच्यामध्ये आज थोडं तांत्रिक पद्धतीने सांगतो, कारण भूगर्भशास्त्राचे विद्यार्थी जर कोणी असतील तर किंवा इंजिनियर त्यांनाही थोडी कळेल. तर त्याच्यामध्ये साधारणपणे जे लेयरिंग करत असतात, त्याच्यामध्ये रिप्लेसमेंट ऑफ सॉइल्स हा एक महत्वाचा भाग असतो. त्यामध्ये टिलेज ऑपरेशन म्हणतात आणि ग्रेडिंग असतं. तर हे या पद्धतीने जे स्लोप असेल किंवा ते जे लेव्हल असतील, त्याचं ग्रेडिंग सुद्धा महत्वाचं असतं. तर या सगळे हे कशा करताय? तर हे सगळं ग्रेडिंग म्हणा किंवा टिलेज म्हणा, टिपिंग आहे किंवा रिक्लेमेशन ऑफ सॉइल्स आहे. या सगळ्याचा पुढचा उद्देश काय आहे, की हे फक्त जागा समतल करून ठेवून नव्हे, तर त्या ठिकाणी फॉरेस्टेशन, व्हेजिटेशन किंवा प्लांटेशन करणं महत्वाचं असतं. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून काही वेळा त्याला लँड रिक्लेमेशन असा मायनिंगमध्ये शब्द आहे. तसा आर्किटेक्चरमध्ये त्याला लँडस्केपिंग किंवा लँडस्केप मॅनेजमेंट असाही शब्द आहे. आणि जेव्हा एखाद्याने लँडस्केप मॅनेजमेंट हा शब्द वापरला, की मग तो इंजिनियर इंजिनियर लोकांनाही परिचित वाटतो, आर्किटेक्ट लोकांनाही परिचित वाटतो. आणि याच्याबरोबर मग हे जे काही ट्रीटमेंटचा पार्ट आहे, हा मात्र ॲग्रॉनॉमिस्ट किंवा ॲग्रोटेकवाले जे लोक असतात, त्यांना सुद्धा का महत्वाचं आहे? तर त्याच्याकरता एक शब्द आहे, की ती जी माती आहे या मायनिंगमुळे खराब झालेली, त्याला म्हणतात सॉइल ॲमेलिओरेशन. म्हणजे या एक प्रकारचं मातीचं शुद्धीकरण करणं. आता हे जे शुद्धीकरण आहे, तर याच्याकरता एक पारंपरिक शब्द, पारंपरिक जरी इंग्रजी असला, तर तो साधारणपणे लोकांना माहिती असतो. त्याला म्हणतात मल्चिंग. मल्च म्हणजे एक प्रकारचं मिश्रण. मग हे जे मिश्रण असतं, तर याच्यामध्ये काय करतात? या मिश्रणामध्ये ते जे मटेरियल असेल, त्याच्यामध्ये जे काही तिथला झाडपाला वगैरे असेल, आसपास जंगलातलं जे मटेरियल असेल, वाळलेलं गवत असेल, जे झाडाचे तुकडे असतील, क्रश असतील किंवा आपण काही लोक भुस्सा असं म्हणतो, सॉडस्ट त्याला असं म्हणतात. तर या पद्धतीचं हे जे काही रेसिड्युअल असं म्हणतात, उरलेलं झाडपाला वगैरे सगळं किंवा वनस्पतीचं, तर याच्यामध्ये
हे सगळं असतं ते त्याच्यामध्ये मिश्रण करायचं त्या मातीत आणि मग त्याला एक प्रकार नाव दिलंय, त्याला म्हटलं मल्चिंग. अगदी हे मल्चिंग करण्याकरता सुद्धा असं म्हटलंय की याच्या सुद्धा व्हेरायटी म्हटल्या आहे. का व्हेरायटी आहे की हे जे मल्चेस आहे ते ऍसिडिक सॉइल करता वेगळ्या पद्धतीचे असू शकतील आणि बेसिक सॉइल करता वेगळ्या पद्धतीचे असू शकतील. म्हणून त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अगदी मूळ इंग्लिश जर उतारा आपण वाचला तर सम ऑफ द कॉमन मल्चेस आर स्ट्रॉ ऑर हे वूड रेसिड्यू, म्हणजे लाकडाचं राहिलेलं जे काय असेल, सॉडस, वूड चिप्स, तुकडे वगैरे, बार आणि फायबर टॅक्टिफायर आणि सॉइल बाइंडर्स आणि सिवेज स्लज, हा सुद्धा एक प्रकारचा त्यातला जे बाहेर आलेला आहे पाणी, त्यातलं जे काय असतं त्याच्यात सुद्धा वापरलेला असतो. याच्याशिवाय वनस्पतीजन्य आपण जर म्हटलं तर पाण्यावरती काही वेळेस जे शेवाळ जमतो हा सुद्धा वनस्पतीचाच भाग आहे. पण ते सुद्धा साधारणपणे याकरता आपल्याला माहिती आवश्यक असतं की काही वेळ हे जे शेवाळ असतं यात इमल्शन ऑफ रेझिन किंवा रेझिन असं म्हणतात ऑन वॉटर, हे जे आहे रेझिन, ते हे सुद्धा त्याच्यात घेतात आणि मग ज्यूट वगैरे असे जे काही झाडाचे भाग असतील त्याला मॅट्स असं म्हणतात. आता हे करायचं असताना महत्वाचं काय आहे तर हे करण्यामागे काही तत्व आहे. ही तत्व मग पुन्हा आठवण करून द्यायची आहे की आपण जेव्हा वनस्पती, झाडं, वृक्ष वगैरे यांच्याशी बोलतो आहे, आपण जेव्हा पारंपरिक आधी बोललो त्यानंतर आधुनिक विज्ञानात सुद्धा कुठल्या पद्धतीने हे आहे त्याची आपण चर्चा करतो आहोत आणि मग त्याला त्याच्याच अनुषंगाने पुनश्च आपण मग आपल्या मूळ विषयाकडे म्हणजे पारंपरिक वैदिक या विषयाकडे आपण वळणार आहोत निश्चित. पण हे का करायचं असतं असा जर एखाद्याच्या मनात प्रश्न असता तर त्याला याच्याबरोबर जे ऑर्गेनिक मॅटर आपण जे त्यात टाकतो, हे झाडपाला वगैरे या मातीवर मिळून, त्याच्यामध्ये एक शब्द असा आहे की पुढे मागे जेव्हा आपल्याला तिथे फॉरेस्टेशन करायचं असेल, वनीकरण करायचं असेल, किंबहुना पुन्हा ती जमीन जर का काही कारणाने ऍग्रिकल्चर वगैरे या सगळ्या दृष्टीने करायचं असेल तर त्याची एक प्रकारची ही प्रक्रिया आहे. त्याला असं मल्चिंग म्हटलं आहे. तर त्याला आजच्या विज्ञान दृष्टीने जे मायनिंग मध्ये काम करणार आहेत तर त्यांच्या दृष्टीने त्याला काय पॉइंट दिले तर त्याला सरळ सरळ त्यांनी असं म्हटलंय की इन्सुलेटिंग डिस्टर्ब लँड्स अगेन्स्ट एक्स्ट्रीम स्पॉइल टेम्परेचर, त्याच्यानंतर इन्क्रीजिंग स्पॉइल मॉइश्चर होल्डिंग कपॅसिटी, ते जे वरती असेल त्यातलं पाणी कसं धरून ठेवणार याकरता सुद्धा ती जी आपण रिक्लेमेशन लँड असतो त्याच्याकरता एक प्रकारची ट्रीटमेंट आहे. आणि रिड्युसिंग इम्पॅक्ट ऑफ रेनफॉल, पाण्यामुळे माती वाहून जाते, पाण्यामुळे गड्डे होतात, पाण्यामुळे आणखीन जे दुष्प्रभाव होतात ते रोखण्याकरता, कमी करण्याकरता सुद्धा हे मल्चिंग ही ट्रीटमेंट आवश्यक आहे. याच्याबरोबर एक महत्वाचा भाग असा म्हटला आहे की एखादी जमीन किंवा एखादा भाग हा जर का सुपीक व्हावा, जमीन माती चांगल्या पद्धतीची असावी, असं जर असेल तर त्याच्याकरता सध्याचे जे काही बायोजिओलॉजिस्ट असतील, बॉटनिस्ट असतील, शास्त्रज्ञ असतात, ते जे असतात तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यात मायक्रो ऑर्गॅनिझम याची त्यात वाढ झाली पाहिजे. सध्या आपण जैविक कृषी असं जेव्हा म्हणतो किंवा ऑर्गॅनिक शेती असं जेव्हा म्हणतो त्यात त्याला आपण जेव्हा आपण असतो की मायक्रो ऑर्गॅनिझम याची वाढ झाली पाहिजे, तेव्हा बहुतेक लोकांना साधारण सध्या माहिती आहे की आपण एक वेगळ्या पद्धतीची सध्या काही ठिकाणी ऑर्गॅनिक मध्ये आहे तर त्याला वर्मी कंपोस्टिंग आणि वर्मी कल्चर अशा पद्धतीने सध्या एक खूप प्रचलित झालेला आहे आपल्याकडे पद्धत. ही जशी पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे हे म्हटलं आहे वर्क
याचं गांडोळ वगैरे आता पुन्हा मंडळी त्याकडे वळतात आहे. तसं पूर्वीपासून मायनिंग एरियामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणून याच्याकरता लक्ष दिले गेलं आहे. आणि या सगळ्याबरोबर याच्यात इव्हापोरेशन म्हणजे त्यातली जी उष्णता आहे ते पाणी ते उडून जाऊ नये याच्याकरता हा मल्चिंग हा प्रकार आहे. हा सुद्धा त्या मायनिंग एरियामध्ये करायला पाहिजे. आणि हे करायचं असेल तर मग याचे जे मल्चिसचे विविध प्रकार आहेत त्याच्याकरता कुठले झाडं लागतात, त्याच्याकरता कोणतं मटेरियल लागतं, ही सुद्धा भूगर्भशास्त्रज्ञांना मायनिंग जर्नलिस्टला माहीत असणारा असा हा जो भाग आहे. म्हणून मग याच्याकरता सुटेबल मल्च कोणचे असतात, तर याच्याकरता हे साईटची जी अनालिसिस असेल, साईटचं वैशिष्ट्य, या साईटचे वैशिष्ट्य पाहून मग त्याची सुटेबिलिटी ठरवता येते. पण मुख्य म्हणजे याच्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडणारा किती आहे, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेनफॉल आणि स्टॉर्म वादळ वगैरे येणारा असा तो भाग आहे का, आणि त्या पद्धतीने आणि मग त्याचा खर्च वगैरे याच्या पद्धतीने सुद्धा बघतात. तर हे सगळं आपण जेव्हा बघत असतो तेव्हा आपल्याकडे हे कसं मल्च वापरायचं याचं सुद्धा एक वेगळं तंत्र आहे. म्हणून मग त्याला मल्च अप्लिकेशन म्हटलं आहे. ते आज पूर्वी माणसं हे कुठल्या खाणीच्या भागामध्ये जसा शेतकरी आपली रोपण करतो आणि जमीन आपल्या पद्धतीने करतो तसं मायनिंगच्या भागात सुद्धा पूर्वी करत असत. त्याला मॅन्युअल अप्लिकेशन ऑफ मल्चेस म्हणायचे. आणि आता काही ठिकाणी मशीननी करतात. पण याच्यामध्ये आपण जर का इंग्रजी नावं यातली बघितली, कारण बरेच वेळा असं वाटतं की आपलं हे पारंपरिक तंत्रज्ञान आहे, आपण जे म्हणतो ते वनस्पती वैदिक वगैरे ही झाडांची नावं औदुंबर प्लक्ष वगैरे ही म्हणतात. नवीन लोक नेमकं काय करत असतील, तर नवीन लोक करतात तेच झाडं साधारणपणे तशीच असतात, फक्त त्यांचं इंग्रजी त्यांच्या संज्ञा वेगळ्या असतात. तर त्याला मी फक्त या ठिकाणी काही नावं सांगतो की त्याला म्हणतात स्ट्रॉ, हार्डवूड बार्क, म्हणजे एखादा ज्याला कठीण असा जो झाड असेल, कठीण जो असा वृक्ष असतो त्याला सॉफ्टवूड बार्क. त्याच्यानंतर सॉफ्टवूड चिप्स म्हणजे झिलप्या, सॉडस्ट म्हणजे भुस्सा, लिव्ज म्हणजे पानं, आणि सॉलिड वेस्ट आणि वूड सेल्युलर फायबर म्हणजे पॉड, अशा पद्धतीचं हे सगळं त्याला हे मल्च करता वापरलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये तो किती करायचा, कसा करायचा, या पद्धतीने हे तंत्र आहे. आता याच्यामध्ये आपण फार याच्या विशेष असा विचार न करता आपण जर आता एकदम आपण असं बघितलं की याच्यामध्ये जर का स्पॉइल्स असं म्हटलं, स्पॉइल्स म्हणजे तिथे असणारी झाडं वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये एक प्रकार ऍसिडिक स्पॉइल असं म्हटलेलं आहे. तर ऍसिडिक स्पॉइल जी असेल त्याच्यामध्ये जर का आपल्याला ट्रीटमेंट करायची असेल तर त्याला असं म्हटलंय की फिजिकल ट्रीटमेंट ऑफ ऍसिडिक स्पॉइल्स इन्क्लूड ऍडिशन ऑफ ऑर्गेनिक मॅटर. यामध्ये केमिकल ट्रीटमेंट जी आहे ही जी करतात त्याच्यामध्ये लाईम म्हणजे चुना हा त्याच्यामध्ये मिसळला गेला पाहिजे. विशेष म्हणजे असे जे काही झाडं किंवा वनस्पती असतील ज्याच्यामध्ये चुना वगैरे असा जास्त असतो, लाईम जास्त असतो, ते ते सुद्धा त्याच्यामध्ये असतं. पण हा चुना हा त्याला एक मुख्य त्यातला मिसळणारा असं म्हणतात. ते कशा करता, तर हा ऍसिडिक सॉइल करता त्याच्यामध्ये आहे. आता सुद्धा आपण असं बघितलं की शेतीमध्ये जेव्हा रॉक फॉस्फेट किंवा फर्टिलायझर मध्ये नेट्रोमोर, नॅट्रम सल्फ अशी नावं जेव्हा घेतली जातात, तर मूळ जर एखादा बायोकेमिकचा अभ्यासक असेल त्याला अर्धी नावं ही म्हणजे त्यात सोडियम क्लोराईड किंवा सोडियम फॉस्फेट असे म्हटलं किंवा आपल्याला माहिती असणारं चुना, सल्फर वगैरे ही सगळी त्यामध्ये असतात. पण याचा मायनिंगसाठी पूर्वीपासून उपयोग जो केलेला आहे, तर मुख्य म्हणजे लाईमस्टोन जो आहे हा त्याच्याकरता
वापरल्या गेला आहे. तर याच्याबरोबर मग अल्कलाईन सॉइल असा दुसरा शब्द आहे. तर अल्कलाईन म्हणजे याच्यामध्ये चुन्याचं वगैरे मॅग्नेशियम वगैरे याचं प्रमाण जास्त असेल, तर याच्यामध्ये टाकताना मग सोल्युबल कॅल्शियम सॉल्ट म्हणजे कॅल्शियम क्लोराईड आणि कॅल्शियम सल्फेट हे त्याच्यामध्ये टाकावं, असं या मायनिंग रिक्लेमेशनच्या सिस्टीममध्ये सांगितलेलं आहे. आता मुद्दा मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की हा जर का एखादा मायनिंग जिओलॉजिस्टने जर अभ्यास केला असेल, तर त्याला शेतीविषयक कुठल्या कुठल्या पद्धतीने ती मातीची संधारण करणं, सॉइल कन्झर्वेशन, सॉइल ट्रीटमेंट याविषयी आपसूक त्याला माहिती कळते त्याला. म्हणून पण आता हे सगळं जेव्हा आपण मातीची ट्रीटमेंट करतो, तेव्हा त्याला कशा करता करायचा, तर मूळ उद्देश हा व्हेजिटेशन असा म्हटलं आहे. प्लांटेशन करणं, वनीकरण करणं त्या ठिकाणी. तर याची युटिलिटी म्हणजे उपयोग काय आहे? साधारण आपल्याला सगळ्यांना कळतं की सध्या एक परवलीचा शब्द आहे की पाण्याकरता, पावसाकरता, दुष्काळाकरता किंवा अन्य काय वायूची गुणवत्ता सुधारण्याकरता काही करायचं असलं तर फॉरेस्टेशन करा, प्लांटेशन करा. पण जर तांत्रिकदृष्ट्या आपण या सगळ्याचा विचार करणार असू, तर याच्याकरता काय विशिष्ट कारणं अशी सांगितली जातात, की या मायनिंगच्या संदर्भामध्ये सध्या आहे. तर याच्यामध्ये यांचा उपयोग काय आहे? रिव्हेजिटेशन म्हणजे जर झाडं वगैरे जर तिथली कापली गेली असतील, तर त्याला पुन्हा माती त्यात टाकून ते सपाटीकरण, समतल करणं, मातीने भराव करणं, त्याची गुणवत्ता मल्चिंग करून सुधारणं आणि मग व्हेजिटेशन आणि प्लांटेशन करणं. तर याच्याकरता कारणं जी दिलेली आहे, ती साधारणपणे आपण एक सहज म्हणून सांगतो, की याकरता की मी या क्षेत्रात बरीच वर्ष बऱ्याच ठिकाणी काम केलं आहे. म्हणून हा एक वेगळ्या प्रकारचा आवडता विषय आहे. तर याच्याकरता जी कारणं आहेत, त्यात कशा करताय? तर स्टेबलायझिंग स्लोप्स टू मिनिमाइज पोल्युशन. पोल्युशन रोखण्याकरता जो स्लोप असतो, त्याला स्टेबल करणं, स्थिर करणं. नंतर इस्टॅब्लिशिंग पेरिमीटर विंड ब्रेक्स अँड शेल्टर वेल्स. वाऱ्याचा झोत जो मोठा जो झोन असेल, तर तो रोखण्याकरता म्हणून प्लांटेशन आवश्यक असतं. जसं पोल्युशन करता हा सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याकरता प्लांटेशन, रिव्हेजिटेशन आवश्यक आहे. आता तिसरा जो भाग त्यातला भाग आहे, हा कंट्रोल ऑफ डस्ट म्हणजे मातीवरती ही जी इकडे इकडे उडून जाणारी वगैरे धूळ माती वगैरे असते, जी नष्ट होते, ती तिथल्या इथे राहण्याकरता कंट्रोल ऑफ डस्ट ही जी धूळ असते त्याला. आणि मग त्याच्याबरोबर त्या झाडांमुळे आणखीन एक विशेष असा असतो की तिथलं जे वातावरण सुधारतो, म्हणून त्याला म्हटलंय की वातावरण चांगलं करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी इन्हान्समेंट ऑफ ऍस्थेटिक व्हॅल्यू म्हणजे त्याची विशिष्ट आपण म्हणतो की आपलं आरोग्यवर्धक अशा पद्धतीच्या वातावरणाकरता. नंतर मग त्या ठिकाणची जी पाण्यामध्ये पावसाळ्यात असलेली वाफ असते, पाण्यातला ओलावा असतो, तो उडून जाऊ नये म्हणून टू मॅक्झिमाइज इव्हापो ट्रान्सपायरेशन म्हणजे तिथलं पाणी हे वाहून जाऊ नये, तिथेच राहावं याच्याकरता. मग फॅसिलिटींग प्रॉडक्ट लँड यूज फॉर ॲग्रिकल्चर अँड फॉरेस्ट्री ऑर ग्रेझिंग लँड म्हणजे एक तर वनीकरण किंवा शेती किंवा चराई, ग्रेझिंग लँड याचा चराई याच्याकरता हा जो मायनिंगचा भाग असतो त्याच्याकरता. मग रिड्युसिंग ऑक्सिडेशन विच ऑफन गिव्स राईज टू ऍसिड माइन ड्रेनेज. मग हे जर झाडं आणि या पद्धतीची माती तिथे सुधारणा असेल, तर काही ठिकाणी कोल माइन्समध्ये किंबहुना आयरन माइन्समध्ये ऍसिडिक माइन जेव्हा असतं, त्याचा आयरन त्या पाण्यामध्ये जास्त असेल, पीएच जास्त असेल, तर ते पाणी अत्यंत अपायकारक म्हणून त्याला जणू काय ऍसिडिक म्हणतात. तर हे जे त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं या झाडांच्या आणि यामुळे
मातीची सुधारणा होते ते दूर करण्याकरता आणि एक सगळ्यात महत्वाचं त्यांनी असं सांगितलंय की एखादा मायनिंग एरियामध्ये ज्या ठिकाणी खूप मोठे यंत्र काम करत असतात या ठिकाणी एक जसा बेल्ट असा मोठा आपण असा जर का एखादा भाग जिथे फॉरेस्ट ट्रीज जंगली वृक्ष असे मोठ्या पानांचे वगैरे किंवा अगदी चिंचेचे वगैरे अशी जी झाडं आहे वृक्ष फॉरेस्ट हे जर का त्या ठिकाणी सघन असे असतील तर ते रिड्युसिंग नॉईस तो तिथला ध्वनी जो असतो त्याचा तो सुद्धा जो अपायकारक असा जर ध्वनी असेल तर तो सुद्धा प्रदूषण निर्माण करणारा तो सुद्धा कंट्रोल करण्याकरता झाडांचा उपयोग होतो. तर अशा पद्धतीने आपण असं बघितलं की जे फॉरेस्टेशन आहे व्हेजिटेशन आहे याबद्दल सुद्धा एखाद्या भूगर्भ शास्त्रज्ञाला तितकीच माहिती पाहिजे. आता हे जे आहे याच्याबरोबर मग व्हेजिटेशनचं प्लॅनिंग करणं म्हणजे हा एक मोठा भाग असतो. हे प्लॅनिंग करण्याकरता मग त्याला काय लागतं तर त्याला सीड्स अँड प्लांट्स याची त्या भूगर्भ शास्त्रज्ञाला तिथल्या जळसम माहिती असायला पाहिजे. का तर सिलेक्शन ऑफ प्लांट मटेरियल ते त्यांनी करणं आवश्यक असतं. मग सोर्सेस ऑफ सीड्स अँड प्लांट्स आणि मेथड्स ऑफ प्लांटिंग व्हेजिटेशन म्हणजे हे जे प्लांटेशन करायचं असेल पद्धत कशी ही सुद्धा माहिती तो जो कोणी तिथे मायनिंग एरियात काम करायला गेले त्याला माहिती असायला पाहिजे. आणि मग त्याला एक आणखीन भाग आहे त्याला म्हणतात सीडिंग म्हणजे हे आपण जे त्यात बीजारोपण करतो त्याला एक पद्धत आहे. तर मायनिंगचे लोक ती जी पद्धत आहे त्याला त्यांनी नाव एक वेगळ्या पद्धतीची म्हटलंय. त्याला काय म्हटलं ड्रिलिंग टाईप असं सीडिंग रोपण कसं तर सीडर कल्टीपॅकर सीड प्लांटर आणि रेंगलँड ड्रिल अशा पद्धतीने ते यंत्र असतात त्यांनी करायचं. आणि ब्रॉडकास्टिंग टाईप असं जर म्हटलं तर एक प्रकारे जणू काही आपण तिथे फेकून देणं सेंट्रिफ्युगल टाईप ब्रॉडकास्ट असं चारीकडे फेकून देणं आणि फॅन ऑर एअर ब्लास्ट सीडर हवेतून किंवा एखाद्या फॅन मधून फेकून देणं असं असतं. आणि याशिवाय एरियल सीडर असं सुद्धा मोठं आहे म्हणजे त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरमध्ये वगैरे बसून काही वेळा जेव्हा अशी बीज टाकतात त्याला हेलिकॉप्टर बेस्ड सीडर आणि एअरक्राफ्ट बेस्ड सीडर असं त्याला असं म्हणतात. याला ही सुद्धा एक प्रकारची आधुनिक प्रणाली. आता पूर्वीच्या काळी असं होतं का तर अशा पद्धतीने जर एखाद्याने खरोखर अभ्यास करायचा असेल तर त्यांनी अशा प्रकारचे जर का ग्रंथ बघितले तर कौटिल्य अर्थशास्त्र हा जर ग्रंथ त्यांनी बघितला आणि त्याचा जर सखोल अभ्यास केला किंवा त्याच्यावर जी भाष्य आहे तर त्याला बऱ्याच प्रकारचे अशा प्रकारची उपकरणं नव्हे तर त्या पद्धती सुद्धा त्या काळात उपलब्ध असं त्याला दिसून येईल. आता मी साधारणपणे ते झाडं आहेत फॉरेस्ट प्लांटेशन यांच्याविषयी आता मी साधारणपणे मी सांगतो. ही झाडं ही जेव्हा आपण नावं घेऊ तेव्हा आपल्याला आता आपण जो आधीच्या पुष्पात आपण जी झाडांची नावं घेतली होती त्याचा आणि या विषयाचा म्हणजे आज आपण जो आधुनिक विषय मांडला त्याचा संबंध आपल्याला काही अर्थाने लक्षात येईल. तर हा जो एक ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये मायनिंग विषय या सगळ्या गोष्टी उहापोह केलेला आहे तर त्यांनी आता अशी एक लिस्ट दिलेली आहे यादीच दिलेली आहे. त्यातली काही महत्वाची झाडांची नावं मी सांगतो फक्त. ते असं म्हणतात की सुटेबल प्लांट्स फॉर माइन एरियाज. त्यात काय म्हटलंय त्यांना त्यांनी महत्वाचं असं म्हटलंय की जे जिप्सम माइन असेल जिप्सम याची जर माइन असेल तर त्या ठिकाणी प्रॉस्पोरिस सिनेरारिया असं इंग्लिश नाव आहे. कारण हे पाश्चात्य लोकांनी सांगितले नाव आहे. ब्रिटिश जिओलॉजिस्ट किंवा फॉरेनची जिओलॉजिस्ट त्यांनी नाव सांगितलं आहे.
पण एखादा भारतीय असेल त्याला जर असं वाटलं की नाही आम्हाला वैदिक परंपरेतलं जर आम्हाला माहिती हवं असेल तर ते काय आहे, तुम्हाला सांगतो की हिंदीत ज्याला खेजडी असं म्हणतात. हेजरी हे या जिप्समच्या माईन करता म्हटलेलं आहे. दुसरं एक नाव इंग्लिश असं आहे की त्याला म्हणतात की झिझिफस मौरेटिना हे एक झाड आहे. हे या ग्रंथकारांनी म्हटलं, याचा जर मूळ आपण ग्रंथ मूळ आपल्याकडे बघायला गेलं तर त्याला बोरं जे असतात जंगली बोरं वगैरे किंवा हिंदीत त्याला बेर असं म्हटलं ते आहे. आता बेंटोनाईट किंवा ओकर वगैरे असे जे काही ठिकाणी कुठे माईन असेल तर त्या ठिकाणी आकाशिया सेनेगल म्हणजे कुमठा असं झाड आहे. आणि एक ठिकाणी मटेनियस इमर्जन्सीचा हा कंकरा अशा पद्धतीची आहे. तर त्याच्याबरोबर एक आपल्याला माहिती असणारं झाड म्हणून मुद्दाम सांगतो की या ज्या माईन आहे तिथे रेड ऑकर वगैरे असं मिळतात किंवा बेंटोनाइट क्ले अशा मिळतात. त्या ठिकाणी त्याला ब्लुटिया मोनोस्पर्नी म्हणजे पळस आणि आकाशिया निलोटिका म्हणजे बाभूळ आणि पळस या पद्धतीची लागवड तिथे करावी, ही झाडं लावावी असा हा ग्रंथकार सांगतो. मग जिथे एक मार्बलची माईन असेल त्या ठिकाणी जर तुम्हाला असं प्लांटेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी तर सरसच आहे की त्या ठिकाणी खेजडी आणि साधारणपणे विलायती बाबूळ, त्याला विलायती बाबूळ असं म्हणतात पण बाबळीची एक जात असते ती करावं. आणि लाईमस्टोनची जर का माईन असेल तर त्या ठिकाणी विलायती बाबूळवाला अर्जुन वृक्ष आणि बोराचं झाड ही त्या ठिकाणी प्लांटेशन करावी. मग रॉक फॉस्फेट ही महत्वाची काय, कारण ऍग्रिकल्चर करता सगळं दूर मायनिंग करताना फॉस्फेट जे असतं मग त्या ठिकाणी अकाशिया कॅटेच्यू म्हणजे खैराचं झाड आणि डेल्बेर्गिया सिसो म्हणजे शिसम ही झाडं या त्या ठिकाणी मार्बल लाईमस्टोन रॉक फेस अशा ठिकाणी त्यांनी लावावं. आणि मग लुकासना ल्युकोफाला हे नाव साधारण जर लोकांना लक्षात जरी नाही आलं तर त्यांना असं लक्षात येईल की सुबाभूळ आपल्याकडे जी जंगलात लावतात ही सुबाभूळ हे ग्रंथकारांनी या मायनिंग एरिया जिथे रॉक फॉस्फेट असेल त्या ठिकाणी लावावं असं त्यांनी सांगितलं आहे. मग काही ठिकाणी त्यांनी सरूचं झाड म्हणजे कुपक्रेसस असं म्हटलं आहे. आणि काही ठिकाणी चीर वृक्ष हा साधारण काही लोकांना माहिती आहे पण काश्मीर भागात मिळतो तर चीर असं म्हटलंय. आणि शिरीस हा सुद्धा जागा आहे. तर या बरोबर एक महत्वाचा भाग म्हणजे लेड झिंक कॉपर माईन ज्या ठिकाणी राजस्थान वगैरे असतात त्या ठिकाणी एक त्यांनी असं म्हटलंय की फिकुस टोमॅटोसा म्हणजे पाथफोडी आणि विलायती बाभूळ आणि निंब म्हणजे कडुनिंब आपण ज्याला म्हणतो ते निंबाचं झाड असं त्यांनी असं म्हटलंय. निंबोळ्याचं झाड आपण त्याला निम असं म्हटलं. आणि लिग्नाईट ज्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी लिग्नाईट माईन असेल त्या ठिकाणी युकॅलिप्टस हायब्रिड युकॅलिप्टस का असं त्यांनी म्हटलं की आपल्या ठिकाणी ज्या ठिकाणी लिग्नाईट ची मायनिंग साधारणपणे खाली जेव्हा मद्रास भागामध्ये आहे नेवेली लिग्नाईट त्या ठिकाणी पाणी खूप असतं खाली असं आढळून आलं. पण त्या ठिकाणी फक्त त्यांनी युकॅलिप्टस किंवा निलगिरी ही झाडं त्या भागात आहे. ज्या भागात पाणथळ भाग असेल खूप पाणी असेल तिथे माईनमध्ये सारखं पाणी भरत असेल तर पाणी पाणथळ भागात युकॅलिप्टस हा तिथे वापरावा असे मायनिंगच्या या ग्रंथकारांनी म्हटलं. त्यात त्यांनी सुबाबूळ म्हटलं
हिस्सा सुद्धा पुन्हा त्यांनी म्हटलंय. आणि मुख्य म्हणजे ज्या भागात लिग्नाईटच्या माईन असतील त्या ठिकाणी बांबूचं प्लांटेशन त्यांनी असं म्हटलं आहे. त्याच्याच बरोबर अर्जुन वृक्ष आणि एकाशिया निटोलिका अशा पद्धतीने त्यांनी जेव्हा झाडं म्हटली आहेत, तर याच्याबरोबर मग आपल्याला असं लक्षात येतं की ही सगळी जी झाडं वगैरे आहेत, तर या सगळ्या झाडांच्या बरोबरीने मग महत्वाचं काय आहे, तर एक लिस्ट अशी आपल्याला मुद्दा मी सांगतो की जेव्हा या सगळ्या क्षेत्रात ही झाडांची माहिती घेत असताना आणि काही वेळेस काम करत असताना, जेव्हा मला एक अशा ठिकाणी आयरन ओर भागामध्ये मला प्रत्यक्ष भेट द्यायची वेळ आली आणि त्या ठिकाणी जेव्हा मी असं बघितलं की त्या ठिकाणी त्या आयरन ओर माईन जी आहे, कुद्रेमुख, ही जी आंध्रामध्ये आयरन ओर माईन आहे, तर या ठिकाणी जी आयरन ओर माईन आहे त्या ठिकाणी त्यांनी नेमकं काय लावलं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की त्या ठिकाणी त्यांनी गुलमोहर, रेन ट्री आणि डल्बेरिया सिरसा अशा पद्धतीने अकाशिया ही सगळी त्यांनी नावं लावली आहे. तर ही जी आहे काय, ती याच्यामध्ये अवकांड आहे त्या ठिकाणी आणि मिलिनगोट्रिया कॅशिया ही सगळी प्राचीन नावं त्यांनी असं म्हटलं. आणि याच्यानंतर शेवटी काय आहे की एक महत्वाचा भाग जो मायनिंग विशिष्ट ग्रंथकारांनी जो असं म्हटलाय, तर त्यात त्यांनी असं म्हटलंय की ज्या ठिकाणी पाणी खूप साचून राहत असेल, तर त्या ठिकाणी जे पाणी असतं त्या ठिकाणी सलाईन वॉटर म्हणजे साधारणपणे मिठागर अशा पद्धतीचं सलाईन सॉल्टी असं वॉटर लॉग असेल, त्या ठिकाणी त्यांनी युकॅलिप्टस रोबस्टस ही रुडी ही आयडी आणि टॅमॅरिक्स डायोनिका अशा पद्धतीत झाडं त्यांनी सिमटली आहे. आणि इन्युडेशन अशा पद्धतीने साल्टी लँड जर असेल तर त्या ठिकाणी ही जी सगळी आपण मघा नावं बघितली, तर त्याच्यामध्ये ही बरीचशी झाडं वरची सांगितलेली ही आपल्याला यापर्यंत त्यांनी असं म्हटलं. म्हणून हे सगळं आपल्याला का महत्वाचं आहे, तर या दृष्टीने एखादा जो मायनिंग एरियात काम करणारा जिओलॉजिस्ट असेल, त्या जिओलॉजिस्टला सुद्धा या सगळ्याची माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. आता हा पारंपरिक आपण सगळा जेव्हा मायनिंगच्या दृष्टीने हा सगळा भाग आपण बघितला आणि मग आपल्याला असं वाटलं की अरे हे तर आधुनिक तंत्रज्ञान आहे, याच्यात तर ही झाडांची उपयुक्तता वेगळ्या पद्धतीने सांगितली आहे. मग याच्याशिवाय सुद्धा आणखीन काही आहे का, किंवा काही असू शकतं का, आणि जुन्या ग्रंथकारांनी काही सांगितलं आहे का. तर आता मी आपल्याला आपल्यासमोर मुद्दाम विषय मांडतो की आपण ज्या वैदिक भूगर्भ विज्ञान याविषयी आपण चर्चा करतो आहे आणि त्याच्यामध्ये हा जो काही वृक्ष संबंधी आपण भाग याचं चिंतन करतो आहोत, तर बृहत्संहिता या ग्रंथामध्ये वराहमिहिराने एक स्वतंत्र अध्याय, एक संपूर्ण स्वतंत्र अध्याय हा या वृक्षाकरता त्यांनी सांगितलेला आहे आणि त्याला त्यांनी असं नाव दिलं वृक्षा आयुर्वेदाध्याय किंवा वृक्षायुर्वेदाध्याय. हा 54वा अध्याय आहे आणि ज्या मंडळांना उत्सुकता असेल त्यांनी सवडीने निवांतपणे सध्या इंटरनेटवर हा ग्रंथ उपलब्ध आहे, त्यात त्यांनी हा अध्याय जरूर बघावा. वृक्षायुर्वेदाध्याय हा 54वा अध्याय आहे संहितेचा. याच्यात पहिल्या श्लोकात वरामिराने काय म्हटलं, प्रांतछाया विनिर्मुक्ता न मनोज्ञा जलाशया यस्मादतो जलप्रांते श्वारापान
विनिवेशयेत. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की किनाऱ्यांवरती, ज्याला बाउंड्री असं म्हणतो, अशा ठिकाणी जे जलाशय असेल, बावडी असेल, त्या तलाव असतील, याच्या आजूबाजूला जर का वृक्षराई, वनराई, झाडं वगैरे नसतील, तर तिथे जाणाऱ्या माणसाचं मन असतं ते आल्हादित होत नाही. न मनोज्ञा असं त्यांनी असं म्हटलंय. त्यामुळे त्याला आकर्षण फारसं राहत नाही. म्हणून जे जलाशय, बगीचे किंवा तलाव वगैरे असतील, त्यांच्याकरता चारीकडे एक तर बाग निर्माण केली पाहिजे, बगीचा लावला पाहिजे, उपवन त्या ठिकाणी आपण तयार केलं पाहिजे किंवा प्लांटेशन केलं पाहिजे. म्हणजे आपण आतापर्यंत जे काही मायनिंगच्या संदर्भामध्ये सगळे पाहिलं, त्याच्यापेक्षा आणखीन एक वेगळ्या पद्धतीने हे तर सगळं आहे, पण हा वरामिर या ग्रंथकारांनी म्हटलंय, यस्मात् दत्तो जलप्रांते श्वारामान विनेशयेत. मग तो काय म्हणतो की हे जर असेल तर ती भूमी कशी पाहिजे. मग या ठिकाणी आपण जशी मायनिंगच्या बाबतीत चर्चा केली, तसं तो असं म्हणतो, वृद्धी भू सर्व वृक्षाणाम हिता तस्या तिलान वपेत पुष्पितांस्ताश्च मृदनीयात कर्मे तत प्रथमम भुव. म्हणजे सगळ्याच वृक्षांकरता ज्या दगड नाही मोठे, माती कोमल आहे, अशी जी जमीन, अशी जी ज्यात माती भरपूर आहे, अशी जमीन हितकारक आहे. याच्याकरता अशी जी जमीन असेल, त्याच्याकरता मग पारंपरिक पद्धतीने, म्हणजे त्या वैदिक काळामध्ये जेव्हा अशा जमिनीची कधी परीक्षा करत असतील, तर त्याची परीक्षा कशी करावी, तर त्यांनी असं म्हटलंय की तस्याम तिलान वपेत. म्हणजे त्या ठिकाणी आधी तीळ, याचं आपण कुठेतरी बीज टाकले पाहिजे, तिळांचं. तर तीळ जर त्या ठिकाणी लावलं आणि मग ते जे तिळाचं जर आपण त्या ठिकाणी बीज टाकल्यानंतर पुष्पितांस्ताश्च मृदनीयात, आणि जर त्या तिळाला फूल आले, म्हणजे ते तिळ त्या ठिकाणी उगवले व्यवस्थितपणे, त्यात फूल आलं, तो मग ती जी तिळं आलेली, तिळाचं फुलं आलेले असेल, त्या ठिकाणी कर्मे तत प्रथमम भुव. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मग आपण अन्य सगळ्या गोष्टी करायला हरकत नाही. आणि हा सगळ्यात पहिला भूसंस्कार आहे. याला त्यांनी काय म्हटलंय, तत प्रथमम भुव. म्हणजे दिस इज द ट्रीटमेंट ऑफ लँड, असं आजच्या भागात आपण म्हणू शकतो. मग हे करायचं असेल, मग आता खऱ्या अर्थाने मग पहिल्यांदा कुठली वृक्ष लावावी. याआधी पण जसं मायनिंगच्या आजच्या आधुनिक ग्रंथकारांनी सांगितलं, तसंच आपण पारंपरिक बघतो. मग ते असं म्हणतात, अरिष्टा अशोक पुन्नाग शिरीषा सप्रियंगवा मंगल्या पूर्वमारामे रोपणीया गृहे शिवा. म्हणजे निम म्हणजे कडुनिंब, अशोक, पुन्नाग, शिरस आणि प्रियंगू हा जो मूळ शब्द आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा क्रमाने लावायला आहे. किंवा एखादे घर वगैरे बांधायचं असेल, त्या घरी सुद्धा ही झाडं पहिल्यांदा त्यांनी लावायला सुरुवात करावी, अशा पद्धतीने हा सांगतो आपल्याला. तर या ठिकाणी त्यांनी काश्यप ऋषींनी काश्यप संहितेमध्ये थोडं आणखीन विस्तारपूर्वक असं म्हटलंय. एक काश्यप ऋषी काय म्हणतात, अशोक चंपका अरिष्ट पुन्नागाश्च प्रियंगवा शिरीषो दुंबरा श्रेष्ठा पारिजातक मेवच एते वृक्षा शुभाज्ञेया प्रथमं ताश्वरोपयेत देवालये तथोद्याने गृहेषु उपवनेषु च.
काश्यप संहिता. ते असं म्हणतात की पुत्राग नाग हा केशराचं एक झाड आहे. याच्या कळीमध्ये साधारणमध्ये नाग केसर असतात, पण प्रियंगू कांगणी हा जो भाग आहे, हा प्रियंगू हा जो आहे याचा त्यातला एक दाणा असतात त्याला. म्हणून एक प्रकारची जी वेल आहे त्याला प्रियंगू शब्दाने मालकांगणी, म्हणजे सध्याच्या काळात जे ज्योतिषमती असं आयुर्वेदात म्हटलंय ती वेल असं समजावं. म्हणजे मग हे असं सांगतात की अशोक, चंप चंपा, अरिष्ठ, उत्तरागाश्च प्रियंगवा, त्याच्यावर शिरीष औदुंबरा श्रेष्ठा, पारिजातक एवच. हे पारिजातक हे या ठिकाणी त्यांनी वेगळा उल्लेख केला. आणि ते म्हणतात हे जे वृक्ष आहे हे देवालय आणि उद्यानात सुद्धा किंवा घरात सुद्धा शोभेसाठी उपवनाकरता लावावे. आता जेव्हा आपण एखादी झाडं असतं तेव्हा एखादा शेतकरी असेल किंवा फॉरेस्टर असेल तर त्यांनी ते झाडं कशी लावतात त्याच्याकरता एक तंत्र त्यांनी सांगितलं आहे. तर या झाडांना कसं लावायचं तर त्या वृक्षांची त्यांनी माहिती असं म्हटलंय, पनसा, अशोक, कदलीच कदली, जंबू, जंबुलक कुच दाडिमाहा, द्राक्षा पारिवताश्चैव बीजपुराती मुक्तकाहा, एते द्रुमाः कांडरोप्या गोमयेन प्रलेपिता, मूलोच्छेद अथवा स्कंदे रोपणीया परम तत्. हा त्यातला जो दुसरा श्लोक आहे तो महत्वाचा आहे. तर त्याला आपण पनस ज्याला म्हणतो, फणस, पनस हा कोकणामध्ये वगैरे जो भाग आहे. त्यानंतर अशोक, मग कदली, म्हणजे त्याच्याबरोबर कदली शब्द जसा आहे काही लोक कदली म्हणतात आणि कदली म्हणजे केळाचं झाड. नंतर जंबूल म्हणजे जांभूळ आणि कुचदाडिमाहा म्हणजे कुच म्हणजे ज्याला लिची सध्या आपण सगळ्यांना माहिती असतात, आणि दाडिमा म्हणजे डाळिंब किंवा अनार. मग द्राक्षापाली, द्राक्षा म्हणजे अंगूर, आणि पारिवत त्याच्याबरोबर अवतेश्च असं म्हणजे निंबू. हे जे ही काही झाडं आहेत यांना काय आहे की यांच्या जी फांदी असेल किंवा ज्याला आपण असं म्हणतो की यांचं साधारण फांदी किंवा असं जो भाग असेल यांना सफाईने कापायचं आणि त्याला माती आणि शेण याचा त्या ठिकाणी लेप लावावा. आणि एखादं झाड वगैरे जर असेल त्याची जड किंवा त्याचा जो बुंदा असेल त्या स्थानावरती कापून कापून तिथे हा लावायला पाहिजे. हे काय आहे तर या ठिकाणी आपल्याला असं वाटेल की एखादं कापलेलं झाड असेल त्याच्या जडे किंवा त्याच्या तण त्याचं जे मूळ असेल त्या ठिकाणी हे का लावायचं. हे झाड ज्यांनी म्हटलंय की अशोक, वेला, जांभूळ, लिची वगैरे, तर त्यांनी असं म्हटलंय की ही आपण ज्याला कलम करणं आजकाल म्हणतो हे ते द्रुमा असं त्यांनी म्हटलंय. कांडरोप्या गोमयेनं प्रलिपित आहे. हे गोमय वगैरे त्याला लावून जर त्याला कलम पद्धतीने केलं तर त्या मोठे जे जुनं झाड असेल तिथे हे कलम होतं. अशी कलम करण्याची पद्धत यांनी वेगळी सांगितलेली आहे. म्हणजे याचाच अर्थ येथे द्रुमा कांडरोप्या असं याचा अर्थ की स्वतंत्रपणे तर लावता येतात हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण त्याची कलम कशी करायची हे या ठिकाणी या ग्रंथकारांनी म्हटलंय. पुन्हा काश्यप संहितेने हाच वेगळ्या शब्दात ते म्हणतात, द्राक्षाती मुक्तको जंबू बीज पुरक दाडिमाहा, कदिली बहुला शोका कांडरोप्याश्च वापयेत, अन्येपि शाखिनो ये च पुष्पिता फलितास्तया तथा गोमयेन प्रयुक्ताश्च रोपणीया विवृद्धये. ते असं म्हणतात की इतर सुद्धा अशी काही झाडं असतील
त्यांनी सुद्धा जल फलित होण्याकरता त्याला काय वापरायला पाहिजे, तो गोमयेन प्रलिप्ता, म्हणजे त्याच्याकरता शेण. आणि आता आपल्याला लक्षात येईल की शेण खत वापरावं. गोबर किंवा आता सध्या जे ऑर्गॅनिकचा आपल्या समोर शेणाचा हा जो भाग आता आपण बघतोय शेणखत, तर याचा सगळ्यात जुना संदर्भ हा आपल्याला या ग्रंथकाराने दिलेला आहे. किती वर्षापूर्वी, तर साधारणपणे वरामिहिर हा विक्रमादित्याच्या समकालीन होता. असं जर म्हटलं तर कमीत कमी 1500 वर्षापूर्वीचा हा काळ निश्चित आहे. 1500 वर्षापूर्वीचा हा, ज्याला आपण असं म्हणतो शेणखताचा. पण नुसता खत नव्हे, तर एखाद्या झाडाच्या वृद्धीकरता कुठल्या पद्धतीने औषधी म्हणून याचा उपयोग यांनी असं सांगितलं आहे. आता त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. ते असं म्हणतात की कुठल्या काळामध्ये कोणतं झाडं लावावी. काळ, त्याला ऋतू शब्द त्यांनी म्हटला आहे. अजात शाखान शिशिरे, जात शाखान हिमागमे, वर्षागमेच सुस्कंदान यथा दीक्षान प्ररोपयेत. म्हणजे कोणची झाडं किंवा कोणचं झाड केव्हा लावावं, कोणत्या सीझन मध्ये लावावं, ऋतूत लावावं, हे या ठिकाणी वरामिर सांगतात. मग त्यात त्यांनी असं वर्गीकरण केलंय की ज्या झाडांना फांद्या नसतात किंवा अशी जी बनलेल्या नाहीये, त्यांना माघ किंवा फाल्गुन, म्हणजे आपण ज्याला साधारणपणे माघ फाल्गुन म्हणजे फेब्रुवारी मार्च वगैरे असं म्हणतो, त्या वयामध्ये किंवा शिशिर ऋतूत लावावं. आणि ज्यांना फांद्या येतात त्या वृक्षांना हेमंत म्हणजे मार्गशीर्ष पौष, म्हणजे साधारण डिसेंबर जानेवारी अशा भागामध्ये. नंतर ज्या झाडांच्या फांद्या खूप लांबलचक असतात त्यांना वर्षा ऋतू म्हणजे श्रावण भाद्रपदामध्ये, म्हणजे साधारणपणे आपण जुलै ऑगस्ट वगैरे आपण म्हणतो त्याच्यात करावं. आणि हे वृक्षारोपण करताना आपण दिशांचा सुद्धा विचार त्यांनी करायला पाहिजे असं तो म्हणता. किंवा त्यांनी असं म्हटलं की स्वतंत्र वृक्ष लावताना सुद्धा शिशिर, स्वतंत्र वृक्ष हा जो शिशिर ऋतू आहे, म्हणजे माघ फाल्गुन किंवा जानेवारी आपला फेब्रुवारी मार्च, आणि कलमी वृक्ष जे आहे त्यांना हेमंत ऋतूमध्ये म्हणजे साधारणपणे डिसेंबर जानेवारी याच्यामध्ये कलमी वृक्षाला लावा. आता या ठिकाणी एक शब्द त्यांनी असा म्हटलाय की हिमागमे. या ठिकाणी शब्द काही भाष्यकारांनी असं म्हटलं की हिमागमे म्हणजे घनागमे किंवा वर्षागमे, पण वर्षगर्भे असे काही ठिकाणी पाठांतर दिसतात. म्हणजे याचाच अर्थ ज्याला मोठ्या फांद्या असतात अशा वृक्षांना पावसाळा सुरू व्हायच्या आधी, आणि असे जे मोठे वृक्ष असतील त्यांना पावसाळ्यात लावावे असा सुद्धा एक अर्थ घेऊ शकतो. आता एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे की काही झाडं ही घरांच्या दृष्टीने वगैरे त्यांनी असं म्हटलंय. तर त्यात त्यांनी असं म्हटलंय की वड, पिंपळ, काटे असणारे अशी जी झाडे आहेत ज्याला काटेदार असं म्हणतात, गुलर किंवा लाल फुल असणारं असं जे काही झाडं असतील ते अग्निकोण. अग्निकोण याला आपण आग्नेय किंवा साऊथ ईस्ट असं आपण म्हणतो, तर त्या भागात सहसा लावू नये. आणि जी फळं देणारी अशी जी झाडं आहे त्याच्यामध्ये निंब आहे, अनार आहे, डाळिंब आहे, अशोक आहे, नागकेसर आहे, चंदन आहे, मोहाचं झाड आहे, बेलाचं आहे, आंब्याचं आहे आणि नारळ आहे. हे कुठल्याही दिशेला लावले ते शुभकारक आहे. आता या झाडांची साधारण आपण जेव्हा माहिती घेतली तर हे सगळ्यांना आग्नेय दिशा म्हटलं की सगळ्या ठिकाणी येतं. आता एक सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की हे जे झाड आहे
हे जर का एखादं झाड एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर न्यायचं असेल तर काय करायला पाहिजे? ट्री ट्रान्सफर, एखादा प्लांट किंवा ट्री असेल त्याचा ट्रान्सफर करायची असेल, रिप्लेसमेंट कुठे अन्य ठिकाणी करायचं असेल तर त्या ठिकाणी काय करावं? तर याच्याकरता एक तंत्र यांनी सांगितलंय. त्याला टेक्निक आपण किंवा ट्रीटमेंट आपण असं म्हणू. पण हा जो 7वा श्लोक आहे बृहत संहितेतला, वृक्षायुर्वेद हा 54वा अध्यायातला, हा श्लोक असं सांगतो, घृतो क्षीर तिलक शौद्र विडंग क्षीर गोमये हे आमूल स्कंद लिप्तानाम संक्रामण विरोधोपणम. म्हणजे एखादा प्लांट असेल, लहानसा पण जर प्लांट, त्याला प्लांट असं पौधा ज्याला म्हणतात ते असेल, किंवा एखादा मोठा वृक्ष असेल, जर प्रौढ वृक्ष असेल तर त्याला जर का दुसरी जागा दुसऱ्या ठिकाणी लावायचं असेल तर त्यात काय करावं की तूप आधी, म्हणजे सुरुवातीला घृत, खसखस, क्षीर, क्षीरतिल असा हा शब्द खसखशी करता वापरलाय. त्यानंतर तिलक्षौद्र म्हणजे मध, आणि वावडिंग ज्याला आपण म्हणतो, विडंग, त्याच्याबरोबर क्षीर म्हणजे दूध, आणि गोमय, या सगळ्यांचं एक मिश्रण करावं. आणि मग त्याला मुळापासून ते जे त्याचा बांधा असेल, ज्याला तण असं म्हणतात, आणि शाखापर्यंत त्याला सगळ्या दूर त्यांनी त्याचा लेप करावा. आणि त्यानंतर मग ते झाड सहज उचलून एका ठिकाणी काढून दुसरीकडे लावलं तर ते उत्तम पद्धतीने पुन्हा फलित होऊ शकतं, असा ग्रंथकार म्हणतात. आणि त्याच्याकरता त्यांनी असं आणखीन म्हटलंय की विधिवत आणखीन जर तुम्ही केलं की शुचिर्भूत्वा तरो पूजा कृत्वा स्नानानुलेपने रोपये द्रोपितश्चैव पत्रेस्तैरेव जायते. म्हणजे पवित्र होऊन, म्हणजे शुद्ध होऊन वृक्षाला या आधीच्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे हा जो लेप आहे तो लावून, आणि मग जर त्या वृक्षाची आपण व्यवस्थित प्रार्थना केली आणि मग जर का दुसऱ्या ठिकाणी आपण लावलं तर त्या जुनं जे झाड असेल, जुनं झाड, त्याच्यातून पुन्हा नवीन सगळं पानं फुटून ते पुन्हा हिरवागार होऊन जातं. म्हणजे जुनी सुद्धा पाने असतात ती वाळत नाही, असं एक निरीक्षण त्यांनी असं म्हटलंय या ठिकाणी. आता जर का आपण असं म्हटलं की हे जे रोपण केलेली हे जे काही झाडं असतील, प्लांटेशन असतील, व्हेजिटेशन असतील, तर याचा आपण पाणी देण्याचे काही नियम असतात. त्याला सिंचन असा जो शब्द आहे तर त्यांनी असं म्हटलंय की सायं प्रातश्च धर्मतो शीतकाले दिनांतरे आणि वर्षासूच भुवशोषे सेक्तव्या रोपिता द्रुमाहा. म्हणजे गरमीच्या दिवसात, उन्हाळ्यामध्ये सकाळी आणि प्रातः, प्रातः म्हणजे सकाळी, प्रातः लवकर उठून किंवा संध्याकाळी असं त्यांना सिंचन करावं. थंडीच्या दिवसामध्ये एक दिवस सोडून, आणि वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये जर जमीन कोरडी दिसली तर आवश्यकता नसवर त्याचं सिंचन करायचं, अशा पद्धतीने करावं. मग आता त्यांनी असं म्हटलंय की काही झाडं आहे ही तो जो भाग असतो तो भूमी कशी आहे, तो भाग कसे आहे, त्या ठिकाणी जर केलं तर ती झाडं उत्तम फलित होतात. म्हणून त्याला एक त्यांनी नावच असं म्हटलंय की काही वृक्ष जे असतात त्याकरता ते असं म्हणतात की जंबू वेत सवानीर कदंबोंत औदुंबर अर्जुनाः बीज पूरक वृद्धिकाल कुचाश्च सदाडिमा वंजुलो नक्तमालश्च तिलक वनसस्तथा.
तिमिरो बरात कश्चेती षोडशानु अनुपजा स्मृता. म्हणजे जांभूळ, बेत, कदंब, गुलर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अंजीर, नंतर अर्जुन, नंतर निंबू, अंगूर, लिची, डाळिंब, वंजूर आणि करंज, त्याच्याबरोबर तिलक हा एक वृक्ष आहे. त्यानंतर आपण म्हणतो फणस, जंभीर, अंबाळा हा जे आहे, आणि वानेर म्हणजे हे वेताचा एक प्रकार आहे, आणि तिमिर ही 16 प्रकारची वृक्ष आहे. ही अनूप प्रदेशामध्ये उत्तम पद्धतीने लागतात आणि फलित होतात. तर अनूप म्हणजे हा जो प्रदेश आहे याला जलीय प्रदेश असं म्हटलंय, ज्या ठिकाणी पाणी वगैरे चांगलं असतं असा. म्हणजे आवर्षण दुष्काळी आहे. तर मग असं का म्हटलंय, तर अनूप प्रदेश हा जो भाग आहे याचं पाण्याच्या दृष्टीने आपल्या शास्त्रज्ञांनी वर्गीकरण केलंय. मग त्याला मरु प्रदेश म्हटलाय काही ठिकाणी. म्हणजे रेताड आहे, अनूप आहे, जंगल आहे, अशी वेगवेगळी त्या भूमीच्या भागाचे आहेत. त्यातल्या अनूपाचा मधले ही झाडांची त्यांनी असं म्हटलंय. आता ज्या पद्धतीने प्लांटेशन बद्दल त्यांनी सांगितलं, तर आपण मायनिंग एरियामध्ये असं म्हटलंय की झाड लावताना त्याचं अंतर ठेवलं पाहिजे, त्यात विशिष्ट पद्धतीने कसं केलं पाहिजे प्लांटेशन. तर हा ग्रंथकार असं म्हणतो, उत्तमम विशंती हस्ता मध्यमम षोडशांतरम स्थानांतरम कार्य वृक्षाणाम द्वादशावरम. म्हणजे 2 झाडांच्या मध्ये मोठी जर झाडं असतील तर 20 हस्त विशंती असता, म्हणजे किती, तर 30 फूट. मोठी औदुंबर वगैरे अशी जर झाडं असतील त्याच्यामध्ये 30 फूट इतकं अंतर असणं हे उत्तम आहे. 16 हात म्हणजे 24 फूट हे मध्यम, आणि त्याच्यापेक्षा 12 हात म्हणजे 18 फूट जर अंतर असेल तर हे जे अंतर आहे हे आधम म्हणजे निकृष्ट असं समजावं. कारण हे मोठ्या झाडांमधलं हे अंतर हे पुढच्या वाढीच्या दृष्टीने त्यांनी सांगितलं आहे. हे का असं म्हणतात त्याचं त्यांनी कारण दिलं. ते असं म्हणतात, अभ्यास जाता स्तरवाहा संस्पृश्यंता परस्परम विश्रे मूलेश्च न फलम सम्यक गच्छन्ति पीडिता. म्हणजे जवळजवळ जर झाडं लावली तर त्यांच्या ज्या जडा असतात, मुळं जी असतात, त्या एकमेकांना कुठेतरी मिसळतात, आणि मग त्यानंतर ती झाडं जर का फार वाहिली तर त्यांचे पत्ते आणि त्यांच्या फांद्या त्या सुद्धा आपसामध्ये मग कुठेतरी त्यांचं घर्षण होतं. आणि हे अशामुळे त्यांचं एकमेकांना लागल्यामुळे, सगळ्या घर्षणामुळे ती जी झाडं आहे ते चांगल्या पद्धतीने फलित होत नाही, कारण त्यांना त्यांनी पीडित असं म्हटलं आहे. न फलम सम्यक गच्छति. तर याच्या ठिकाणी एक आणखीन महत्वाचा एक विशेष गोष्ट आपल्याला या ग्रंथकारांनी सांगितलेली आहे. ही सामान्य माणसाला कदाचित माहिती नसेल, पण कुठल्याही माणसाला आश्चर्य वाटेल असं ते त्या काळात त्यांनी असं म्हटलंय की शीत वाता तपै रोगो जायते पांडुपत्रता अवृद्धिश्च प्रवालानाम शाखा शोषो रसस्तृती. म्हणजे जास्त सर्दी, जास्त हवा आणि खूप तेज, खूप प्रखर अशी जर ऊन असलं तर ते झाडांमध्ये विकार उत्पन्न करतात. मग पानांमध्ये पानं पिवळी पडणं किंवा अंकुर जे असतात ते अंकुरित प्रवाह ते व्यवस्थित न होणं, किंवा फांद्या असतात ते वाळणं, किंवा एखाद्या झाडातून द्रव पदार्थ रस आणि त्या ज्या फांद्या असतात त्या चिपचिपीत असं होऊन जाणं, याला विकार असं म्हटलं आहे. तर हे यामुळे विकार होतात. मग असं जर विकार होतात तर मग
एखाद्याने असं म्हटलंय की हे विकार तर आम्ही बघितले आहेत, हे असे झाडांमध्ये होत राहतात, पण याच्याविषयी सामान्य माणसाला काय करायला पाहिजे? त्याला करता ऍग्रिकल्चर एक्सपर्ट पाहिजे, अमुक पाहिजे, तर ट्रीटमेंट करायला पाहिजे, तर हे कोण सांगणार? तर याच ग्रंथकारांनी असं म्हटलंय की चिकित्सित तथे तेषां शस्त्रेणादो विशोधनम विळंगघृत पंक्वात्तान सेचयेत क्षीरवारिणा. म्हणजे असा जर का एखादा विकारित, ज्याला विकार झालेले आहे किंवा रोग आहे, असा जर का झाड असेल, हा जो रोगी वृक्ष असेल त्याच्या आधी शस्त्राने चिकित्सा करावी. म्हणजे एखादं ज्याला असं धारदार असं जे आहे, त्यांनी जे विकृत अंग असेल, म्हणजे जे त्याची फांदी असेल किंवा पत्ता असेल, त्याला हळू त्याला धारदार त्याने काढून टाकावं. आणि मग ती जी कापलेली जागा आहे, जी जागा कापली असेल, त्या कापलेल्या जागेवरती आणि त्याच्या जवळपास विडंग, तूप आणि स्वच्छ अशा ओल्या मातीचा लेप त्या जागेवर करावा. आणि मग त्या झाडाला किंवा ते जे काही लहानसा वृक्ष वगैरे असेल, त्याला दुधात पाणी मिसळून त्याने काही दिवस त्यांनी सिंचन करावं. हे काय आहे? ते अशा पद्धतीच्या झाडाचं जे रोगट झाड असेल, रोगी असेल, त्याची एक प्रकारची त्यांनी ट्रीटमेंट सांगितली आहे. कश्यप संहितेने याचा आणखीन एक विस्तार केला आहे. ते असं म्हणतात, शाखा विटप पत्रेश्च छायया विहिताश्वये येपि पर्णफलेर्हीना वृक्षः पत्रेश्च पांडुरे. पिवळी पडणारी पत्र, शीतोष्ण वर्ष वाताद्ये मूलेर्व्या मिश्रितरेपी शाखिनांतु भवेत रोग द्वीपानां लेखनेनच. त्याला चिकित्सिते कर्तव्या ये च भूया पुनर्नवाहा शोधयेत प्रथम शस्त्रे प्रलेपन दापयेत. प्रथम त्याला शोधून त्याला कापायचं शस्त्राने, मग त्याचं लेपन करायचं. कदर्मेन बिडंगेश्च घृतमिश्रेश्च लेपयेत त्रिस्तोयेन सेकस्यात रोहणम सर्व शाखिराम. अशा पद्धतीने त्यांनी थोडं विस्तारपूर्वक सांगितलंय. आता एखाद्या झाडाला जर उत्तम असं जर फळ लागलं नाही तर काय करावं? ते सांगतात, फलनाशे कुलतेश्च माशे मुद गेलिस्तेलियेर्यवे श्रुत शीत पयासेका फलपुष्प समृद्धये. म्हणजे एखाद्या झाडावरती आपल्याला हवं तसं जर फळ येत नसेल, ते झाड फळीत होत नसेल, तो कुत्थ किंवा कुल्थ असं म्हटलंय, कुळीत. उडद म्हणजे उडद आपल्याला माहिती आहे, तो उडीद. मूंग म्हणजे मूग आणि तीळ, याला दुधामध्ये उत्तम पद्धतीने त्याला शिजवावं. काय काय? तो कुळीत, उडद, मूग आणि तीळ यांना दुधामध्ये शिजवावं आणि मग ते दूध थंड करून, तर त्या दुधाने, थंड केलेल्या दुधाने जर त्या झाडाला आपण सिंचन केलं, त्याला दिलं, तर त्याला व्यवस्थितपणे फळं यायला लागतात, असा हा ग्रंथकार म्हणतो. आता त्याने आणखीन चांगली वाढ जर झाडांची व्हायची असेल तर काय करावं? ते असं म्हणतात, अविकाजश कृच्छाल ढाके दे तिलाडकम सक्तु प्रस्थो जलद्रोणो गोमांस तुलया सह सप्तरात्रोषिते रेते शेक कार्यो वनस्पते वल्मी गुल्मलतानांच फलपुष्पाय सर्वदा. म्हणजे आपण जी साधारण बकरी किंवा मेंढर वगैरे असतात, त्याचं मेघणं, त्याला मेंगण असं म्हटलंय.
त्याचं 2 अडक असं चूर्ण, 1 अडक तीळ आणि सत्तू आणि पाण्याचं 1 द्रोण इतकं घेऊन जर त्याला कुठे जर आपल्याला काही ठिकाणी असा मांसाचा तुकडा मिळाला किंवा हे घेऊन त्याला 1 सप्ताह 1 आठवडा त्याला पडू द्यावं हे सगळं घेऊन. आणि मग त्याच्यामध्ये हे एक प्रकारचं आपण ज्याला म्हणतो की खाद किंवा फर्टिलायझर अशा पद्धतीने आपण ज्याला म्हणतो खत म्हणून हे जर का तुम्ही त्या शेतात किंवा कुठे त्या झाडाच्या झाडामध्ये टाकलं तर वृक्ष लता गुल्म असं ते ग्रंथकारांनी जे सांगितलं हे जे त्या झाडाच्या बरोबर असतात त्याची वाढ चांगली होऊन त्याला चांगली फुलं लागायला लागतात. सामान्य 4 अडक म्हणजे 1 द्रोण असं त्यांनी असं गणित सांगितलंय. या ठिकाणी आपल्याला प्राचीन पारंपरिक जर गणिताची आपल्याला कल्पना करायची असेल तर त्यात असं म्हटलंय की 4 अडक म्हणजे 1 द्रोण. आणि हे प्राचीन काही जे मान होतं तर आजकाल 1 अडक जे म्हटलं ते 1 अडक म्हणजे 4 शेर म्हणजे जवळजवळ 4 किलोच्या जवळपास 1 अडक असं असतं. किंवा सहज आपण जर म्हटलं तर यांनी असं म्हटलंय की की मेंढी किंवा बकरी याचा 2 चुरा जो आहे मेंगन त्याला म्हणतात त्याला 2 अडक, तीळ 1 अडक आणि सत्तू 1 प्रस्थ आणि पाणी 1 द्रोण. हे जे द्रोण अडक म्हटलंय यात काय आहे की 1 अडक म्हणजे 4 किलो, 4 अडक म्हणजे 1 द्रोण म्हणजे 16 किलो, 64 ग्राम म्हणजे 1 पल किंवा 5 तोळा आणि 1 तुला म्हणजे 100 पळ किंवा 4800 ग्राम म्हणजे 5 किलो अशी त्या काळातली मानं आहेत. म्हणजे साधारणपणे 8 किलो हे साधारणपणे आपण ज्याला बकरी किंवा मेंढी त्याचं जे आपण शेण मेंगणे असं म्हणतात त्याचे जे मी हे म्हणतो आपण त्याचं शी किंवा त्याचं खत ते आणि तीळ 4 किलो आणि सत्तू 1 किलो आणि 16 लिटर पाणी की 16 किलो पाणी अशा पद्धतीने एका झाडाकरता अशा पद्धतीने हे आपण त्यांनी वापरायला पाहिजे की त्यांनी त्या काळातलं गणित सांगितलेलं आहे. आता आपण जेव्हा बीज आपण कुठे जेव्हा रोपणी करतो त्या बीजाला संस्कार असं त्यांनी म्हटलंय तर त्यात त्यांनी असं म्हटलंय की वासराणी दशदुग्ध भावितम बीज माज्य होतम हस्तयोजितम गोमयेन वंशो विरोक्षितम क्रौड मार्ग पिशिस्तैच धूपितम मांस सुकर वसा समन्वितम रोपितंचम परिकर्मितावनो क्षीर संयुक्त जलावसेचितम जायते कुसुमयुक्तमेव तत. आणखीन एक प्रकारची ही ट्रीटमेंट त्यांनी सांगितलंय तंत्र. त्यात काय म्हटलं की जे बीज आहे ते लावण्याच्या पूर्वी 10 दिवस पर्यंत दुधामध्ये त्याला भिजवावं. मग थोडं दूध म्हणजे याचा जर भिजवायचं म्हणजे थोडं दूध जे आहे तर त्यांना व्यवस्थितपणे त्याला लावायचं. पूर्ण दुधात आपण शिजवायची गरज नाही. मग दूध जेव्हा आपण लावतो तेव्हा हाताला थोडं तूप लावून घ्यावं. त्याच्यामध्ये आज्ययुत हस्त योजितम म्हणजे थोडं तूप हाताला लावून घ्यावं आणि या पद्धतीने 10 दिवस पर्यंत त्या बीजाला रोज करावं. यानंतर गाईचं शेण जे असतं त्याच्यात ती बीज असतात त्याला खूप उत्तम पद्धतीने त्याला रोपण करावं, त्याला रगडावं आणि मग आपण त्याला एक प्रकारचं धूप द्यावा त्याला असं त्याने असं म्हटलं. मग तर का आपण त्याला ते लावल्यानंतर दूध मिसळलेल्या पाण्याने जर त्याचं सिंचन केलं तर ते जे फळ जो झाड असतं फळदार वगैरे असं ते उत्तम पद्धतीने फलित होतं. आणि त्यांनी ते मग आपण चिंच आहे या चिंची करता एक वेगळा त्यांनी प्रयोग म्हटला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय तिंतिडीत्यपि करोती वल्लरी विरिहिमा तील चूर्ण सक्तवीही उती मांस सहितेश सेचिता
धुपिताच सततम हरिद्रया. चिंचेचं झाड लावायचं असेल तर धस, उडद, तीळ आणि जव याचं चूर्ण म्हणजे आटा, त्याच्यामध्ये चिंचेचं बीज आपण टाकावं आणि मग ते लावावं. आणि या किंवा या ज्या वस्तू आहे यांनी थोडं त्याला सिंचन करून त्याला हळदीचं धूप द्यावं. तर त्यावेळेस त्यांनी असं म्हटलंय की अगदी कठोर असं कठीण जरी चिंचेचं बीज असेल तर ते बीज सुद्धा अंकुरित होऊन जातं चिंचेचं. तर त्यामुळे अन्य बीज जे असतील त्याला तर अंकुरित व्हायला काही होणार नाही असं काही म्हणायचं काही कारणच नाही. अशाच पद्धतीने त्यांनी कपित्थवल्लीकरणाय मूलान्या स्फोट धात्री धववासिकानां पलाशिनी वेत सूर्यवल्ली श्यामाती मुक्ते सहिताष्टमुली. म्हणजे कपित्थ किंवा याचं जे आपण झाड असतं त्याचे वेल लावण्याकरता विष्णुकांता, आवळा, धव यांची यांच्या जडा आणि वेद याच्या पद्धत त्यांनी जे आहे असं त्यांनी खूप सांगितलं आहे. आणि एक त्यांनी असं महत्वाचा भाग त्यांनी असं सांगितलंय की शुष्कम प्रदग्धम मधुसर्पिशातत प्रलेपयेत भस्म समन्व चिंतन. हा जो आहे याच्याबरोबर त्यांनी असं म्हटलंय की उप्रंच बीजम चतुरंगुलाभो आणि दोन्ही कृते माश तिले वश्चे प्रपुदेत वृत्तिकयांता तरस्मे. म्हणजे एक प्रकारचे जे त्यांनी मूळ ग्रंथात सांगितलेलं ते जे वर्णन आहे तो पदार्थ एकदा त्यांनी तयार झाला की मग त्याला आपण खड्ड्यात कसं करावं तो खड्डा तयार करण्याचा त्यांनी विधी सांगितलाय. त्यांनी एक हात याचा व्यास म्हणजे याचा रेडियसचा एक गोल गड्डा घ्यायचा, त्याची जी डेप्थ असेल ती 2 हात म्हणजे 3 फूट 2 हात त्याची खोली असावी. त्या खड्ड्यामध्ये दूधयुक्त पाणी भरावं आणि पाणी सुकल्यानंतर पाणी एकदा त्यातलं पूर्ण सुकलं त्यातलं हे झालं की मग त्या ठिकाणी थोडी आग लावायची म्हणजे त्या ठिकाणी तापवायचं आणि मग ते तो जो सुकलेला गड्डा असेल त्याला तापवल्याने तो गड्डा पूर्ण सुकला, तो ओलावा निघाला की मग त्याला स्वच्छ करून मध, तूप आणि राख याचं त्या गड्ड्याला लेप करावा त्या खड्ड्याला. मग याच्यामध्ये त्याच्यानंतर उडद, तीळ, जव आणि जो आटा असेल याचा त्याने गड्ड्याला 4 अंगुल इतकं म्हणजे साधारण 1-2 इंच इतकं त्याला भरायचं आणि 4 अंगुल माती, 4 अंगुल आटा, पुन्हा 4 अंगुल माती अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण जर का त्या गड्ड्यात भरलं आणि मग त्याला खूप कुटून त्याला स्वच्छ करून घेतलं मग त्याला कपित्थ म्हणजे याचं जर का आपण त्याला रोपण केलं तर सुंदर पत्ते असणारं आणि चकित करणारा आणि मंडप याला जणू काही पूर्ण झाकून टाकणारी अशी कपित्थ याचं जे वेल असते ती उत्पन्न होत असते. तर कपित्थ म्हणजे काय तर कपित्थ कैथ असेला म्हणतात, ज्याला फळ लागतात. आणि गणेश स्तुतीमध्ये कपित्थ जंबू फलसार भक्षणम हे कपित्थ म्हणजे कैथ हा जो मूळ शब्द आहे हिंदी याला गणेशाला प्रिय असं म्हटलंय. किंवा संस्कृतमध्ये कपित्थाला दधीफल सुरभिच्छेद असं नाव आहे. काही लोकांना जर काथ असं वाटत असेल तर कपित्थ म्हणजे काथ नव्हे, कारण कथ्था हा खैर होता आणि कथ्था जो आहे याला खदीर, श्वेतसार, सोमसार अशा सुद्धा म्हणतात.
हा जो आहे हा वृक्ष आहे, उलट कपित्थ हा वेलासारखा एक झाड आहे. आणि याला आयुर्वेदामध्ये चीरपाकी असं म्हटलं आहे. याला कपित्थ का म्हटलं आहे, तर कपित्थ म्हणजे वानरांना हे खूप प्रिय असं आहे. त्यामुळे काय मला कळलं नाही ते म्हणजे 12 वाजता येऊन काय फायदा, मला आराम कसा. कपिष्ठानक असं या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. आणि काही ठिकाणी याला ददर्शम मालुर फलम पचे मिलम, याला कटवेल बिलीन कबीर असं म्हणतात. तर याला लहान लहान पांढरी फुलं याला लागतात. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या वृक्षांविषयी आपण या ठिकाणी माहिती घेतली. आणि मग ग्रंथकाराने आणखीन काही वृक्षांचे असे माहिती तंत्र सांगितलं आहे. पण शेवटी हे वृक्ष लावण्याकरता एक महत्वाचा भाग जो ग्रंथकाराने सांगितला आहे तो सांगून आज आपण विषय ते थांबणार आहोत. त्यात त्याने असं म्हटलंय, ध्रुव मृदल मूल विशाखा गुरुबम श्रवणस्तथा अश्विनी हस्ता उक्ताने दिव्य दुग्भी पादप सौरवपणे म्हणी. म्हणजे तिन्ही उत्तरा रोहिणी अनुराधा चित्रा मृगशिरा मूल विशाखा पुष्य श्रवण अश्विनी आणि हस्त हे नक्षत्र ऋषींनी, पूर्वीचे जे पूर्वज ऋषींनी त्यांनी वृक्षारोपणाकरता उत्तम असे सांगितलेले आहे. तेव्हा या ठिकाणी हा जो 54वा अध्याय आहे वरामिराने, या ठिकाणी त्यांनी पूर्ण करताना हे वृक्षारोपणाचे नक्षत्र हे त्यांनी सांगितले. आणि आपण त्या काळातला हा जो वृक्षविषय जे काही माहिती आहे अनेक ग्रंथात आहे, पण मायनिंगला उपयुक्त जी झाडं असतात त्याचा विचार करता करता प्राचीन ग्रंथात यांचं कसं वृक्षारोपण करावं ही माहिती पाहून आज आपण हा विषय इथे संपवला. तोपर्यंत आता आपण विश्रांती घेणार आहेत आणि पुढल्या भागामध्ये पुन्हा आपण नवीन विषय वैदिक भूगर्भ विज्ञान, वैदिक जिओलॉजी संदर्भात किंबहुना अप्लाइड वैदिक इंजिनिअरिंग जिओलॉजी या शास्त्राला उपयुक्त असं वैदिक पारंपरिक आपल्याकडे काय आहे याविषयी चिंतन करणार आहोत. नमस्कार.